माझं काढतोस तू? आईला आई मग इतक्या कष्टानंतर आणलेली लस्सी कशी लागली? अरे हे काय असलं डेंजर. भावाला वडापाव भाव घातला. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या गावाकडचे कारते या ब्लॉग चॅनलवरती. तर इतक्या उन्हात आणि कुठं पिशे चौकात आलो मी किराणा दुकानापाशी. तर आपल्या आईला सरप्राईज द्यायचं, सरप्राईज. तर काहीतरी आहे त्याला, मग बघू भेटतंय नाही भेटतंय बघूया. मागच्या साईडला किराणा दुकान आहे, त्याला मग घेऊया. लगेच नाही लय ऊन आहे. पहिल्यांदाच पोपट मानले असता खूप अवघड होणार आहे. भेटली नाही तर पुढे एक मोठं दुकान आहे तिथं बघू. वा भेटली. कितीला भाया? 20 रुपये. चला चौकातून कसलं ऊन पडलंय बघा. हे चौक आहे अशा प्रकारे. घेऊया निघूया लगेच, लय ऊन आहे. काय हमको मिल गई लस्सी. तर लस्सी आता न्यायची घरी. तर आणि एक सामान राहिलं आपलं घ्यायचं, तर घेऊया. किराणा दुकानावर जावं लागेल वापस आता. तर लस्सी भेटली आपल्याला. विषय खतरनाक झाला लस्सीचा. यार हे काय असलं डेंजर. बाबा राडा दिसायला फुल ऑन. काय घेऊन आली तू? हे फुल ट्रॅफिक झाली. थांबा थोड्या वेळ आता इथंच आपण. एक दिवशी काय झालं, काय लस्सी प्यायची होती आईला, पण लस्सीच भेटली ना कुठंच आम्हाला. त्यामुळं मूड ऑफ झाला, आई नाराज झाली. तर अचानक मी लस्सी घेऊन झालो. आईला माहिती नाही मी दुकानावर आलेलो. त्याला मग जाऊया आता. चढ आलाय, हे चढ डेंजर आहे गाडी. गाईज 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 तर घरी आलो आता मी. सगळा चिखल झालाय, सगळा दणक्याने दणक 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 सगळा चिखल. बघा रस्त्यानेच उघडून बघायली, घरात बी चालू नाही. केक आणलाय केक, चल मध्ये ताटात घे. सगळा खराब झालाय गाईज या ह्याचा. चलो 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 गाईज. अर्धा गिलास सांडलेला आहे आपला. 1 चमचा का 2 आहे? हा 2 चमचे. तर आमच्या आईला लस्सी प्यायची होती, तर घ्या लस्सी. आणि सगळा पोपटात लस्सी सोबत. मग कसं वाटायला? लस्सी आवडत होती मला, लस्सीच आवडत होती. लस्सीच ही बी असलं कसलं असलं कसलं लस्सीच आहे. 1 गिलास सगळा सांडला गाईज पन्नीमध्ये. काय करावं? ह्याला म्हणतो हेलिकॉप्टर घेऊन द्या, हे तर गाडी बी घेऊन द्यायला आपल्याला. पैसे आले हेलिकॉप्टर घे नाही काय घे. मी कामच करीन ना, मी कुठले पैसे ना. चाटून खाय पुन्हा कॅरी. कसं चाटून कॅरी खायला ए ले चाटून खायली रे. आलं तसं गाडलं ना आजच्या दिवस. आईस्क्रीम कोणी खाल्ली होती? आजच भेटलंय. त्या दिवशी महागू लागले हातात. कसं लागाले ते सांगा ती. कसं लागाले? कडू. व्हिडिओच्या सुरुवातीला मी पोपटच झालता ना, आता मी पोपटच झालाय आपला. आधी गणत बघितली पिशवी, गडबडीने रस्त्याने चौकडून बघायचं. घरी बी आले नाही कोण. आणि लस्सी मिक्स करून खायला चालू आहे. तर उन्हाळ्यात खात जा असं. माझ्यासारखी मेहनत करून तितक्याला मन आणलाय पिशवी चौकातून धानऱ्या फाट्यावर. कष्टाचे पैसे खर्च करून. अरे देवा देवा देवा. कसं लागले? मस्त एकदम भारी, एकदम भारी. त्याला त्या दिवशी भेटलं नव्हतं, कसं वाटलं लागलं? जेवलीच नव्हती. जेवली नव्हती का? मला लय खाऊ वाटू लागलं, मग तुम्हाला आणलंच नाही. चला भेटूया खाऊन. आणि खाल्लंच नाही भेटलं. गिलास संपला गाईस, गिलास संपला आईचा. आणि आपण तो 1 बी चमचा खाल्ला नाही. तर आता खाऊत नाही. त्यात कोण बी मिक्स केलाय मी, त्यामुळे अलग लागणार आहे. मायातलं काम खायली, मायातच खायली. स्वतः संपलंय. आंबूस आंबूस लागायली लस्सी. ही लस्सी का काय असले एकदम भारी. पैसे दिले मायलो खाऊन वा मायलो खावे. आई मग इतक्या कष्टानंतर आणलेली लस्सी कशी लागली?
एकदम फर्स्ट क्लास. एकदम फर्स्ट क्लास. हा. मग आता पैसे द्या की मग. पैसे मागू नका. पैसे मागू नका. द्या ना उधारी झाली की. गार गार प्यायला लय बरं वाटलं होतं. पैसे मागितले कस तरी वाटते. द्यावा लागते. उधारी झाली की आता. उधार झाली तर तू खेळाचं काम कर. गाईच आपल्याला इथं लस्सीवाले तिथं फरशी पुसायला राहावं लागतंय काय की डबल. 60 रुपये उधार झाली. एक ब्रश आणला. 60 रुपयापुरतं काम करायचं तिथं आता. आलो की मग एक व्हिडिओ काढला तिथं आलो लगेच काम करून. नाहीच करायचं नाही. तर आता झोप येईल तुम्हाला. मला तर येईल. मला तुला येईल. तर झोपूया आणि भेटूया तुम्हाला जेवणाच्या टायमाला. थोडस झोपायचंय ना. रांगोळ काढायची. रांगोळ नाही मेहंदी काढायची. मेहंदी कुठे जायचंय. उद्याच्याला कार्यक्रम नाही का नितीन भाईचा. नितीन भाईचा कार्यक्रम म्हणजे आपल्या शेजाऱ्याचा म्हणजे घराचा कार्यक्रम. उजवण वास्तुशांती. जेवायला आणि आम्ही वाढायला आम्ही जेवायला. चला भेटूया लवकरच. नितीन भायाची पाहुणे मंडळी ना आमची बेजारी. एकदम माऊलीच्या मंदिरापासून साईडला मंदिर दिसते. ज्ञानेश्वर महाराज मंदिर. तर तिकडे नितीन भाया थांबले तर हायला ही गाडी चालवणं म्हणजे खतरनाक काम झालं. स्प्लेंडर तर अजिबात जमत नाही. बंदच पडते. विचारते पाहुणे कुठे आहेत काय. कार्यक्रम उद्या आहे ना. आज बेजारी आमची. हा ऊन निघालं सगळं आमच्या अंगात. खतरनाक उन्हाचा सामना झाला आपला. आलेत आता 2 जण आणि येलेत मागून काही. दुसरी ऑर्डर आली आता. निघालात लगेच. चल काय नाही करून टाकलं माणसं. हा गुलाब वाला दो. हरा दो. ऊपर वाला दो. निकालने के लिए कुछ नहीं क्या इसको. गिरे से. हाँ गिरेगा नहीं तो. बाहुबली के जैसे चढ़ गए भाई ऊपर. हाँ और कुछ नहीं. आओ. बहुत परेशान किया भाई इन्होंने. झाड़ू पोछा लेके निकल गए भाई हम पुन लोग. काय ऊन पडले आज खतरनाक. इथल्या किराणा दुकानावरून घेतला आपण ते ऊन. आणि भाऊ करताय खरेदी. आपल्याला कसं काय लागा ना. आता तर सुरुवात आहे खरी. माझं काढतोस तू. हा विषय का तो हे नाही काढायचे. कुठे काढायचे. बेकार माया येऊ नाही परत बर का. लय ऊन लागते. इकडे आलात मोठ्या दुकानापाशी. प्राईट पेची म्हणा. प्राईट आपले पाहुणे मंडळी खूपच गरम झालेले आहेत. प्राईट पिऊन आनंद घेणार आहेत आता. खतरनाक. आजच्या दिवसात शेवट काय धावपळीतच होते काही. त्यामुळं भेटूया संध्याकाळी डायरेक्ट. भावाला वडापाव भाव घातला. जायचं आता लोगावला द्यायचं जुन्या घरी. तर बघू काय होतं पुढे. शेवट. बाय बाय. जुन्या खोलीवर आलात आता आणि आम्ही पसारा भरायला. तर मग आम्ही तिकडे आईस करायलाच मस्त नव्या घरी. यायला अवघड काम आहे गाड्या. पसार भरलाय. टिल्या उतर खाली. दात दाखवितोय. पसार भरून झालाय. चला आता जाऊ परत. हेवी ड्रायव्हर आहे आमचा मामा. घ्या एक घोट. चला घरला वासऱ्या. दिसतोय का काय. तर त्याच्या दुकानावरून गाद्या घेतल्या तर उद्या पाहुणे मंडळीला बसायला. आता डायरेक्ट मामीच्या घरी जाऊनच भेटायचं. म्हणजे आपल्या घरी जाऊनच भेटायचं तुम्हाला. लय हालत खराब होईल. ऊन लागायले आम्हाला. हे रस्ता बघा असा आहे. 12 महिने 24 तास ट्रॅफिक असते ह्या रस्त्याला. कुठे गेले की आता हे काय. आजचा दिवस आता बोर गेला. लय काम होतं. तर आज भेटूया नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय. तर इकडे सगळा पसारा येऊन पडलाय उद्याच्या कार्यक्रमाचा. तर अशा प्रकारे आहे गायच. तर भेटूया लवकरच. तोपर्यंत बाय बाय. कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. आम्ही तर खूप धमाल केली यांच्या संसारासोबत. सांगू भेटूया. बाय बाय.